शासनानं हटवावी ना. मारामाऱ्या कशाला करताय, नाटकं कशाला करताय, लोकांना त्रास का देताय? सांगा RSSला फरमान काढा म्हणून. बजरंग दल, विश्व हिंदू परिषद हे RSSचीच पिल्लं आहेत ना, सगळी भाजपचीच पिल्लं आहेत. मग हे सगळं वातावरण खराब करून लोकांना त्रास देण्यापेक्षा तुम्ही शासकीय अध्यादेश काढा. किंमत आहे काढण्याची. या क्षणी औरंगजेबाच्या कबरीच्या भोवती केंद्र सरकारचं पोलीस दल आहे. मग ते का ठेवलं आहे? संरक्षणासाठी. केंद्र सरकारचं पोलीस दल आहे आणि ती जागा केंद्र सरकारच्या अखत्यारीत आहे ना. मग ही नाटकं कशा करताय तुम्ही? तुम्ही आजचा अग्रलेख वाचा सामनाचा. छत्रपती शिवाजी महाराजांनी काय शौर्य या महाराष्ट्राला देशाला दाखवलं त्याचं स्मारक म्हणजे औरंगजेबाची कबर. महाराष्ट्रावरती हल्ला करण्याआधी किंवा हल्ला करायला येण्याआधी किंवा महाराष्ट्राशी पंगा घेण्याआधी त्या व्यक्तीनं संभाजीनगरला जावं आणि औरंगजेबाची कबर पाहावी आणि मग महाराष्ट्राच्या वाट्याला यावं असं आम्ही सांगतो नेहमी. आमच्या अंगावर येत्या महाराष्ट्राच्या. आधी जा औरंगाबाद संभाजीनगरला. छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाची जी कबर तिथे खणलेली आहे ती कबर बघा आणि मग महाराष्ट्राच्या नादाला लागा. हा इतिहास आहे. ज्यांना इतिहासाचं भान नाही बरं का, असे सगळे इतिहासाच्या बाबतीत रंडके असलेले लोक जे आहेत बरं का, ते हे करतायत. अफजल खानाचा कोथळा महाराजांनी काढला ना. इतिहासाला ते पिढीला माहीत पाहिजे की छत्रपतींनी अफजल खानाचा कोथळा काढला. त्याचं थडगं प्रतापगडाच्या पायथ्याशी आहे. लोकांनी जाऊन पाहायला पाहिजे याचा कोथळा महाराष्ट्रानं काढला. हे ड्युटी पोरं आहेत सगळी. ही त्यांना पैसे पुरवतात हे सगळे काही लोक आणि उद्योग करतात. इतिहास नष्ट करण्याचं काम चालू आहे. हा कोणता इतिहास निर्माण करताय तुम्ही? ही थडगी असायलाच पाहिजेत. हा इतिहास आहे आमचा. हा आमचा शौर्याचा इतिहास आहे.